आता गणित असं आहे की मुद्दल आहे 30,000. लक्ष द्यायचं, 30,000 रुपये मुद्दलावर पहिल्या वर्षी 2%, बरोबर. ठीक. दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 20%. असं आता चक्रवाढ घेतल्यास काय काढा म्हणते, रास काढा. रास किती. आता असा प्रश्न आहे ना, हो, कधी कधी एखादा मार्क्स साठी विचारू शकतो. पहिल्या 30,000 रुपयावर पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 20%. पण प्रश्न समजला. 30,000 रुपयाची मुद्दल आहे पहिल्या वर्षी, म्हणजे असं समजा की 2020 ते 2021ला 2% व्याजदर लागते, 21-22ला 10% लागते आणि 22-23ला 20% लागते. असं करत करत पूर्ण 23ला आपल्याला बँकेत पैसे भरून टाकायचे. तर मुद्दल आणि जेवढं काही व्याज येत असेल ते व्याज मिळून आपला रक्कम भरून कर्जमुक्त व्हायचं आहे, बरोबर ना. ठीक. तर किती रास लागेल, किती भरा लागेल असा प्रश्न आहे. बरं, मग आता याच्यासाठी एक फॉर्म्युला पण आहे. मग पहिले फॉर्म्युल्यानं पाहू, मग याचं शॉर्टकट पण पाहून घेऊ. ठीक आहे, चाल. मग असं जर असलं ना, तर समजा P 1 अधिक R1 भागेला 100. मी N1 लिहिलं, R1 रेट आहे ना पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि रेट. ओके, ठीक. दर आहे ते दर. मग आता R1 भागेला 100. आता इथं एकच आहे ना, म्हणून एक आपण लिहत नाही. दुसऱ्या वर्षी 1 अधिक R2 भागेला 100 आणि तिसऱ्या वर्षी 1 अधिक R3 भागेला 100. या सर्वांपासून रास भेटते. मायनस P जर केलं तर मग व्याज भेटन. पण आपल्याला काय काढायचे आहे, रास. मग आता आपण मायनस P वगैरे करूच नाही. तसा ओरिजिनल व्याज पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला. मग आपण मायनस न करता सरळ सरळ काय भेटून जाईल, रास. कारण रासच विचारली. ओके, ठीक. फॉर्म्युला सोपा आहे, काही कठीण नाही. मग आता P किती आपल्याकडे, 30,000. 30,000 1 अधिक रेट आहे 2 भागेला 100 है ना. ठीक. परत इकडं 1 अधिक 10 भागेला 100. पुन्हा इकडं 1 अधिक 20 भागेला 100. आता 2 किती, 50. 10 10 आणि 20 5 झालं. आता इकडं झाले 30,000 गुणेला 50 1 50 आणि 51/50. 10 1 10 आणि 1 11/10 आणि 5 1 5 आणि 1 6/5 झालं. कॅल्क्युलेशन करत बसा, है ना. ठीक. म्हणजे 1 2 तर 1 2. आता परत 5 5 25 है ना. 25 1 25 किती राहिले, 5. 25 2 50. आता 12 सक किती ते 72 गुणेला 51 गुणेला 11 असं झालं ते. आता 72 गुणेला पहिले 51 करू, है ना. ठीक. म्हणजे 72 गुणेला 51 है ना. तर 2 1 2 7 1 7 5 2 10 17 7 1 7 5 35 आणि 1 36. 3672. 3672 गुणेला किती, 11. कारण 11ची मेथड आपल्याकडे आहे म्हणून 11ला ठेवून द्यायचं साबूत, है ना. ठीक. 11 सक 66 करून गणित कठीण गेलं असतं. ठीक आहे, ओके. आता 2 जसेच्या तसे. 7 2 9 6 12 आणि 1 13 6 3 9 आणि 1 10 40,392 हे ते आपल्या गणिताचं उत्तर. रास किती, व्याज विचारलं असतं तर याच्यातून काय मायनस केले असते, 30,000. 10,392. क्लिअर. आता जर याला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही असंही करू शकता. पहा, है ना. लक्ष द्यायचं. पहा, मुद्दल पहिल्या वर्षी 2% दर आहे. पहिल्या वर्षी मुद्दल आहे 30,000. 30,000चे 2%. 1% होते 300, 2% होते 600. म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज भेटलं किती, 600. कशावर, 30,000वर. समजलं. ठीक. मग आता दुसऱ्या वर्षात चाललो
तर मुद्दल बदला, बरोबर ना, मुद्दल चेंज होईल है ना, ती होईल 30,600 रुपये मुद्दल, पडलं 30,600. मग आता दुसऱ्या वर्षी रेट किती आहे, रेट 10%, तर नक्कीच 30,600 चे 10%, तर दुसऱ्या वर्षीचं व्याज किती, 10%, 3,060 रुपये, हे दुसऱ्या वर्षीचं व्याज भेट. आता नक्कीच तिसऱ्या वर्षात चाललो, मुद्दल बदल 30,600 होती है ना, त्यात 3,060 मिळून टाका, मुद्दल भेटल 0, 6, 6, 3, 3, 33,660 रुपये है ना. रेट दुसऱ्या वर्षीचे आहे 20%, तिसऱ्या वर्षीचे आहे 20% रेट. मग लगेच याचे किती टक्के काढा, 10%, किती होते 3,366 ला कितीनं गुंता, 2 न, पटत आहे. साईन 2 12 2 13 1 3 2 6 1 7 3 2 6, 6,732 रुपये व्याज भेटल, पटत आहे. ते व्याज तुम्ही याच्यात मिळवा है ना, 33,660 मध्ये रास तयार होईल, रास, पटत आहे, जी आपल्याला पाहिजे चौथ्या वर्षासाठी, कारण तेच भरून देणे, लक्षात येत आहे, चौथ्या वर्षीसाठी है ना. ठीक, म्हणजे म्हणून है ना, तुम्ही असं करू शकता, 33,660 मध्ये काय मिळवा लागल, 6,732, 6 4 10, 40,392, पटत आहे. हे असंही करू शकता, नाही तर असंही करू शकता. ओके, ठीक, घ्या मग. आता तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता, बाय फॉर्म्युला जाऊ शकता है ना, किंवा सरळ 50,000चे 10% काढा, 50,000चे 10% किती होते, 5,000 है ना, 50,000 10% 5,000. दुसऱ्या वर्षावर जा, मार 5,000 लिहित नका बस पेपरमध्ये है ना, डायरेक्ट 55,000, 55,000चे 20% काढा, असं म्हणता. वेळ वाचन, चला पण गणित नोट्स मध्ये लिहायचं आहे. पहिले 50,000चे 10% ते होते 5,000, म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज भेटलं किती, 5,000. दुसऱ्या वर्षात चाललो आता आपण है ना, तर नक्की मुद्दल बदलून दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल 50,000 किती मिळवायचे आहे, 5,000, तर नवीन मुद्दल तयार होईल किती, 55,000 रुपये है ना, नवीन मुद्दल तयार होईल 55,000. आता त्या 55,000वर पुन्हा काय आपण काढू, व्याज किती टक्के, 20%, 10% किती होते, 5,500, त्याला किती गुणायचं, 2 न, 0 0, 5 2 10 0, परत किती, 11,000 रुपये. तिसऱ्या वर्षीसाठी नवीन मुद्दल भेटल 55,000 मध्ये है ना, किती मिळवायचे आहे, 11,000, नक्कीच किती होईल, 66,000 रुपये. मग परत तिसऱ्या वर्षीसाठी 30% म्हणजे व्याज भेटल है ना, तिसऱ्या वर्षाचं, तर याचे 10%, 6,600, याला किती गुणायचं, 3 न, 30%, 0 0, साइन 3 18 8, एक किती, 19,800 रुपये. चौथ्या वर्षासाठी व्याज रास काढून देऊन देऊ, कारण रास विचारली है ना, म्हणून रास किती, रास तर हे जे मुद्दल होती 66,000 है ना, हे जे मुद्दल होती 66,000, त्याच्यामध्ये आता हे जे व्याज झालं 19,800, हे जर मिळवलं तर आपल्या गणिताची काय भेटते, उत्तर 8 5 1 किती, 85,800, बस. आणि हा टॉपिक दोन्हीकडे येते प्रश्न, सरळ व्याजमध्ये पण चक्रवाढ व्याजमध्ये पण, ठीक आहे, चालेल. म्हणजे टी वर्षात एक्सपर्ट काढणे जर असा टॉपिक असला तर दरच विचारन तुम्हाला, दर बरोबर है ना, दर बरोबर लक्ष द्यायचं, 100/1/t -1, ओके, ठीक. आता दर बरोबर 100चा घात है ना, 1/t -x है ना, कारण x पट आहे ना, पट पुन्हा पट लागेल ना, ओके. टी वर्षात x पट काढणे, r बरोबर 100 चा घात x चा घात 1/t -1, असा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला पट करणे, 100 x चा घात 1/t -1, ठीक, ओके. हा फॉर्म्युल्यानं दर निघते टी.
म्हणजे दर जर काळाचा असेल, शब्दाकडे लक्ष द्या, एकमेव फॉर्म्युला जो पाठ करणे चक्रवाढ व्याजात ते टी वर्षात एक्सपर्ट काढणे. सरळ व्याजात पण आहे, पाहू आपण तिकडे गेल्यानंतर. पुन्हा अजून एक फॉर्म्युला विचारते दर बरोबर, ठीक आहे. 100 त्यावेळेस हा एक्स असते, फक्त x2 अपॉन x1 होते चा घात 1/t2 मायनस t1 मायनस 1. असे दोन फॉर्म्युले ज्यानं टी वर्षात एक्सपर्ट निघते. लक्ष द्यायचं काय म्हणत आहोत. म्हणजे हा वेगळा फॉर्म्युला नाही है ना, हा फॉर्म्युला सारखाच आहे. x चा घात 1/t मायनस 1. x ला फक्त x2 x1 केलं, हा xच आहे. x चा घात 1/t आहे, t2 मायनस t1. x चा घात 1/t मायनस 1. ओके, यानं दर भेटते. असे दोन फॉर्म्युले टी वर्षात एक्सपर्ट काळाचे चक्रवाढ व्याजानं. सरळ व्याजाचा पण फॉर्म्युला आहे है ना, तो आपण सरळ व्याज युनिट मध्ये ऑलरेडी पाहूच है ना. ठीक, तर असे दोन. तर पहिले दोन्ही लिहून घ्या बरं. एका मुद्दलाची 2 वर्षात दाब 9 पट होते. पहा, 2 वर्षात 9 पट. मग टी ची किंमत किती आहे 2, पटची किंमत किती आहे 9, 9 पट है ना. ठीक झालं. मग 100 ओके, पट किती आहे 9 चा घात 1/t, टी किती आहे 2 मायनस 1. ओके ठीक. आता 100 कोणत्याही संख्येचा घात जर 1/2 असेल तर ती संख्या कशी असते वर्गमुळा. पटलं ना. आणि 9 चं वर्गमूळ किती 3. 100 3 मायनस 1 म्हणजे किती 2 है ना. 2 गुणिले 100 म्हणजे किती रे 200. म्हणून किती टक्के 200 टक्के. समजलं गणिताचं उत्तर. ठीक घ्या मग 200 टक्के. 4 वर्षात किती पट म्हटली 16 पट. मग आपल्याला माहिती आहे ना, असं म्हणायचं याला टी वर्षात एक्स पट. हा प्रकार आहे. मग दरच भेटते आपल्याला. काय फॉर्म्युला आहे 100 x चा घात 1/t मायनस 1%. हा फॉर्म्युला आहे. मग 100 x ची किंमत आहे आपल्याकडे 16 चा घात 1/t म्हणजे किती 4 मायनस 1. 16चं चौथं मूळ किती 2. 16चं चौथं मूळ 2 म्हणजे 100 मायनस 2 मायनस 1 म्हणजे किती. आणि 100 गुणिले आहे किती टक्के दरानं मग 100% दरानं. झालं. घ्या मग. गणित असं म्हटलं आहे की एक रक्कम 2 वर्षात 27 पट. 2 वर्षात 27 पट है ना. म्हणजे आता हे झालं t1 आणि हा झाला x1. टी वर्षात x पट. ओके. आणि नंतर असं म्हटलं की तीच रक्कम 5 वर्षात किती पट होते 64 पट है ना. असं गणित आहे. मग याला काय म्हणू आता आपण t2 आणि याला काय म्हणू x2 असं है ना. ठीक. मग आपल्याकडे दर काढा टी वर्षात एक्सपर्ट साठी आता फॉर्म्युला कोणता लागल 100 है ना x2 अपॉन x1 चा घात 1/t2 मायनस t1 आणि मायनस हा फॉर्म्युला लागल पर्सेंट. ओके ठीक. आता 100 ठीक. आता x2 मग x2 किती दिला आपल्याकडे 64 अपॉन x1 किती आहे 27 चा घात 1/t2 मायनस t1 म्हणजे 5 मायनस 2 मायनस 1. ओके पर्सेंट. आता 100 64 चा घात 64 अपॉन 27 है ना. याचा घात किती होईल 1/3 मायनस 1. आता आपण 64चे घनमूळ काढू शकतो 27चे घनमूळ काढू शकतो. ठीक आहे चालेल. मग इथं काय होईल 100 64चं घनमूळ किती 4 आणि 27चं किती 3 मायनस किती 1%. मग नक्कीच 100 3 1 3 वर जाऊन मायनस होईल है ना. 4 मायनस 3 अपॉन किती 3. 4 मधून 3 गेला 1 1/3 म्हणजे 100 भागेला किती 3. 33.99 आणि हे 100 म्हणजे 33.1/3. असं झालं. एवढे टक्के दर घ्या मग.